पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर करून 50 दिवस झाल्यानंतरही देशातील बहुतांश एटीएम बंदच आहेत। एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या विविध कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील सुमारे 2,20,000 एटीएमपैकी फक्त 35 ते 40% एटीएममध्येच पैसे उपलब्ध आहेत। देशातील विविध बँकांच्या एटीएममध्ये पैसे पुरवणारी कंपनी फिडेलिटी इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस म्हणजेच FISच्या भारत आणि दक्षिण आशियाच्या व्यवस्थापकीय संचालक रामस्वामी वेंकटचलम यांच्या मते बँका अजूनही 24 तास एटीएममधून पैसे पुरवण्यास सज्ज झालेल्या नाहीत। FISकडे देशातील 12,000 एटीएममध्ये पैसे पुरवण्याचे काम आहे, परंतु यातील सुमारे 37% एटीएममधूनच कंपनी पैसे पुरवत असल्याचं ते म्हणाले। देशभरातील एटीएमची हीच परिस्थिती आहे। योग्य मूल्याची रोकड उपलब्ध नसल्यामुळे एटीएम सुरू नसल्याचे वेंकटचलम यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले। या संदर्भातल्या आणि देशविदेशातल्या विविध बातम्यांसाठी लॉग इन करा लोकसत्ता.com।